किचनमध्ये आले आणि पिहू माझ्या मागे येणार नाही असं कधी होणारच नाही. इथे जेवण बनवत घेते, बघते तर काय जेवणाचं टायमिंग आणि न लिहायचं टायमिंग सेमच झाला होता. मी आज अंडा करी बनवणार आहे, त्यासाठी मी अंडी बटाटी बॉईल करायला घेतली. तेवढ्यात बघते तर माझे मिस्टर पण जॉबवरून आले. जॉबवरून कितीही थकलेले असू दे, पण पिहूसोबत खेळल्याशिवाय त्यांचा दिवस जातच नाही. दोघं खूप एन्जॉय करतात एकमेकांसोबत. मग लगेच फरशी पुसायला घेतली, कारण जेवणाची वेळ पण झाली होती आणि जोपर्यंत सगळं क्लीन होत नाही तोपर्यंत आम्ही काही जेवायला बसतच. आणि आज माझ्या सासूबाईंनी चकल्या बनवल्या होत्या. चकल्या तर खूप छान झाल्या होत्या आणि माझ्या मिस्टरांना काही कामं नव्हते तर चकल्या खात खात टाइमपास करत होते माझ्यासोबत किचनमध्ये. तेवढ्या तिथे जेवण वगैरे होते तोपर्यंत मी लगेच किचनला ती गॅस वगैरे सगळं क्लीन करून घेतलं. म्हणजे कसं आहे, वेळ पण वाचतो आणि काम पण झटपट होतो. आणि मी लगेच हँडवॉश वगैरे करून घेतलं. हँडवॉश केल्याशिवाय मी कुठे हातच लावणार नाही, मला आवडतच नाही. आणि इथे आपली अंडा करी रेडी झालेली आहे, म्हणजे ऑलमोस्ट जेवण सगळं रेडीच झालेलं आहे. अंडा करीची रेसिपी मी तुम्हाला पर्सनली व्हिडिओ शेअर करणार आहे इंस्टाला, तोपर्यंत फॉलो करून ठेवा मला. आणि मी जेवण घेऊन लगेच हॉलमध्ये आली. पिहू आणि पिहूचे पप्पा पण येऊन लगेच बसले. मी त्यांना लगेच जेवण वाढून दिला आणि जेवणाची तारीफ केल्याशिवाय त्यांचा दिवस काही जातच नाही. आणि ही आहे माझी ओव्हर ॲक्टिंगची दुकान, म्हणजे माझी पिहू. ती पण जेवायला बसली, तिला दातसुद्धा नाही आले, पण जे आपण खातो ना ते सगळं खाते. त्या बाबतीत ती खूप हुशार आहे. आणि आम्ही तिघे लगेच जेवायला सुरुवात केली. एकत्र फॅमिलीसोबत जेवणाचा जो आनंद आहे ना तो वेगळाच असतो, म्हणून फॅमिलीसोबत एकत्रच जेवत जावा तुम्ही पण. आणि मी लगेच जेवण झाल्या लगेच भांडी घासायला सुरुवात केली, म्हणजे काम पण माझा पटपट होतो आणि पिहूसोबत मला लगेच टाईम स्पेंड पण करायला भेटते. म्हणून मी लगेच सगळं काम फटाफट आवरून घेते. आणि पिहूला पण इथे भूक लागली होती. पिहू लगेच मला आवाज देत देत आली होती. पिहूची तशी डाळ खिचडी मी रेडीच केली होती. तिला दात नाही आले तोपर्यंत मी तिला डाळ खिचडीच देते. पिहू डाळ खिचडी पण मस्त एन्जॉय करत होती. आणि असा गेला माझा फॅमिलीसोबतचा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.